लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणारा मान तालुक्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीचा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे आणि ही यात्रा जी आहे ती आज मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र राज्यातील भाविकांचं हे मोठं श्रद्धास्थान असल्यामुळं दरवर्षी या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने या रथोत्सवाला गर्दी करत असतात। यावेळी सुद्धा आज पाहिलं तर मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते म्हसवड नगरीमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। सिद्धनाथाच्या नावानं जयघोषात गुलाल खोबऱ्यांची उधळण जी आहे ती सध्या या रथावर करताना आपल्याला भाविक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं या ठिकाणी रथाच्या समोर खांद्यावर कावड नाचवण्याची प्रथा जी आहे ती बऱ्याच वर्षापासूनची जुनी परंपरा समजली जाते। काठीला भगवा ध्वज बांधून ही कावड या रथाच्या समोर नाचवली जाते। यावेळी मोठ्या प्रमाणात गुलाल खोबऱ्याची उधळण करत भाविक जे आहेत ते या यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळेच आता जर पाहिलं तर आपण पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील मोठा कडक बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवलेला पाहायला मिळत आहे। ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी जे लक्ष आहे ते आवर्जून या ठिकाणी ठेवलं जात आहे आणि दरवर्षीची जी परंपरा जी आहे ती अखंड जी आहे ती या ठिकाणी या मान तालुक्यातील म्हसवड मध्ये सुरू असलेली पाहायला मिळते। कॅमेरामन आमिर सह संतोष नलावडे, TV9 मराठी, म्हसवड, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।